नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे कुठलाही पक्ष विरोधात बसायला तयार नाही, प्रत्येकाला सत्तेत जायचंय आणि प्रत्येक जण एकच कारण देतो की निधी अभावी आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला विकास कार्य करता येत नाही आणि सत्तेत नसेल तर तुमचा काय तो निधी मिळत नाही. हे कारण खोटं आहे मित्रांनो, साफ साफ खोटं आहे. मी ज्या पत्रकार झाल्यापासून 50-55 वर्षामध्ये जे राजकारण घडताना बिघडताना बघितलेलं आहे, दीर्घकाळ विरोधी पक्षामध्ये आयुष्य घालवलेले अनेक नेते मी बघितलेले आहेत. ते परत परत 5-5, 7-7 वेळ त्या मतदारसंघातून निवडून आले. त्यांना आपल्या मतदारसंघासाठी निधी मिळत नाही अशी तक्रार त्यांनी कधीही केली नाही. दिबा पाटील पनवेलचे आमदार होते, अलिबागचे दत्त पाटील होते, मृणाल गोरे गोरेगावच्या होत्या. अनेक जण असे 70-80 नावं तुम्हाला सांगता येतील. गणपतराव देशमुख तर काल परवापर्यंत 2 निवडणुका मागेपर्यंत सलग निवडून येते एखादा अपवाद सोडला तर. आणि त्यांचा जो सांगोला किंवा कुठला मतदारसंघ आहे तो पूर्णपणे अविकसित आहे. पण त्यांनी कधी अशी तक्रार केली नाही की विकास करण्यासाठी निधी मिळत नाही तर आम्ही पुढच्या वेळेला कसे निवडून येणार. ही गणपतराव देशमुखांना शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्याची कधीही तक्रार नव्हती. मग हे फॅड आलं कुठून गेल्या 5-10 वर्षामध्ये की मतदारसंघामध्ये विकासाची कामं करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही म्हणून प्रत्येक जण विरोधी पक्षात निवडून येतो आणि मग सत्ताधारी पक्षात जातो. हा खेळ आला कुठून? याचं कारण विरोधी पक्षात म्हणून बसलेले बहुतांश नेते, आमदार, खासदार जे कोणी आहेत त्यांच्या डोक्यातली आयडिया क्लिअर आहे. त्यांना विचारधारेचं किंवा विरोधाचं राजकारण करायचंच नाही. मला एक खूप जुनी शाळकरी वयात म्हणजे पत्रकार होण्यापूर्वी डॉक्टर राम मनोहर लोहिया, समाजवादी पक्षांचे एक विचारवंत आणि नेते, यांनी सांगितलेली गोष्ट आठवते. ते म्हणायचे, त्यांना एक मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला होता की तुमच्या समाजवादी पक्षाला जर लोकसभेत बहुमत मिळालं तर तुम्ही बुद्धिमंत आणि सर्वोच्च नेते म्हणून देशाचे पंतप्रधान व्हाल का? तेव्हा लोहिया म्हणाले की मी नाही होणार, मी पक्ष सोडीन, मी पंतप्रधान नाही होणार, मी सरकारमध्ये जाऊन नाही बसणार. तेव्हा त्या मुलाखतकाराने त्यांना विचारलं होतं, का नाही होणार तुम्ही? तर ते म्हणाले होते, डॉक्टर राम मनोहर लोहिया, की मी विरोधी पक्षात बसायला आणि विरोधी राजकारण करण्यासाठी जन्माला आलोय. माझा पिंड विरोधकाचा आहे. तेव्हा विरोधी पक्षात बसणारा जो आहे किंवा विरोधी पक्ष म्हणून काम करणारा आहे त्याची भूमिका आपल्या मतदारसंघापुरती मर्यादित असता कामा नये. आपल्या डोक्यात ज्या विचार सरणीचा प्रभाव आहे त्या विचारसरणीनुसार जनहितासाठी सरकारची धोरणं बनणं, सरकार आपलं असो नसो पण आपल्या विचारसरणीच्या आधारावर सत्तेत बसलेल्यांकडून कामं करून घेणं, यासाठी जो काम करतो तो त्या लोकांचा खरा प्रतिनिधी असतो. कुठेतरी पूल बांधणं, कुठेतरी डांबरी रस्ता करणं, यातून तुम्ही नेता होत नाही. समाजाच्या आमूलाग्र बदलासाठी सरकारवर दबाव निर्माण करणं आणि सरकारला त्या दृष्टीने काम करायला भाग पाडणं, यासाठी तुम्ही राजकारण केलं पाहिजे, संघटन चालवलं पाहिजे. त्याला विरोधी पक्ष म्हणतात. अशा विरोधी पक्षाचा मागमूस आपल्याला दिसत नाही. अगदी 1995 मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खरोखर बिगर काँग्रेसचं शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं.
तोपर्यंत विरोधी पक्ष नव्हते. आणि तुलना करायला गेलं तर भाजप किंवा शिवसेना हे त्या काळातले नवे पक्ष होते. शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी, असे अर्धा डझन तरी विरोधी पक्ष महाराष्ट्रात होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळेला शिवसेना तर नव्हतीच, बाकीच्या पक्षांनी केलं. जनसंघ जुना होता, त्याचाच रूप आज भाजप आहे. पण त्यामधले म्हाळगी असतील, विजयकुमार पंडित असतील, अनेक नेते, हसू अडवाणी असतील, हे विरोधी पक्षात बसून सुद्धा परत परत निवडून यायचे आणि आपल्या मतदारसंघासाठी निधी मिळत नाही अशी तक्रार त्यांनी कधीही केली नाही, किंवा त्यासाठी ते पक्षांतर करून सरकारमध्ये गेले असं झालं नाही. हा, अर्थात अनेक विरोधी पक्षातले नेते सरकारमध्ये तेव्हाही गेलेले. विजयसिंह मोहिते पाटील सोलापूरचे, त्यांचे वडील शंकरराव मोहिते पाटील हे तुमच्या शेतकरी कामगार पक्षाचे होते. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा हे मूळच्या शेतकरी कामगार पक्षाचे होते, पण राधाकृष्णचे वडील विखे पाटील हे काँग्रेसमध्ये गेले असतील. पण त्यापैकी कोणीही विकास निधी मिळत नाही अशी तक्रार मुंबईतलं घ्या. शरद दिघे संयुक्त समाजवादी पक्षाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष हे पुढल्या काळात काँग्रेसमध्ये गेले, आमदार झाले वरळीतून, मध्य उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले. राजा कुलकर्णी प्रजा समाजवादी पक्षाचे होते, हेही काँग्रेसमध्ये गेले. पण त्यांनी सुद्धा विकासासाठी आम्हाला सत्तेत जायला लागतंय असं कधी म्हटल्याचं मला आठवत नाही. मग हे आलं कुठून? आणि पक्षांतर बंदी कायदा आलाय तर घाऊक संख्येने लोक इकडून तिकडे जातात. आपला सत्ताबोध, सत्ता मोह लपवण्यासाठी ही निधी वगैरे कारणं दिली जातात. तुम्ही तुमच्या भूमिकेशी, विचारांशी प्रामाणिक असाल. आता जो एक भंपक प्रकार चालू आहे, अरे पवार पण जाणार काय एनडीए मध्ये, मग विचारधारेचं काय? पवारांची विचारधारा कधी कुठची होती? गेल्या 30-40 वर्षात विचारधारा हे एक पाखंड आणि अंधश्रद्धा बनलेली आहे. कालपर्यंत हिंदुत्ववादी असलेला माणूस आज काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये गेला की लगेच फुले शाहू आंबेडकर विचारांचा झाला. उद्धव ठाकरे ज्यांचं पाळणंच हिंदुत्वाचं होतं ते अचानक फुले शाहू आंबेडकर विचारांचे झाले असं म्हणणारे आणि चर्चा करणारे पत्रकार एक तर लबाड आहेत किंवा भंपक आणि बदमाश आहेत. उद्धव ठाकरे कधी फुले शाहू आंबेडकरवाले नव्हते आणि तितकेच उद्धव ठाकरे सुद्धा, शरद पवार सुद्धा कधी फुले शाहू आंबेडकरवाले नव्हते. अलीकडच्या काळामध्ये राजकारणात हळूहळू करत सत्ता लोभी लोकांची गर्दी झाली, मग ते सत्तेतले असोत किंवा विरोधातले असोत. आणि मग जेव्हा त्यांची नेत्यांची आपसात भांडणं होतात, असे नेते एखादा पक्ष सोडतात आणि विरोधी पक्षात जातात. ते व्यक्तिगत कारणासाठी जातात. व्यक्तिगत राग लोभामुळे पक्ष सोडणं म्हटल्यापेक्षा नेत्याला झुगारून दुसरीकडे जातात. त्यांचं भांडण नेत्याशी असतं, विचारधारेशी नसतं, कारण विचारधारेचं कोणालाही कर्तव्य राहिलेलं नाही. कालपर्यंत ममता दिदी बरोबर असलेले ते सुष्मिता देव वगैरे 3 राज्यसभा खासदार राजीनामे दिले, भाजपत आले आणि परत राज्यसभेत गेले. कुठली विचारधारा घेऊन बसलाय? आणि ममता दिदीकडे पण विचारधारा नव्हती आणि भाजपकडे सुद्धा नाही. भाजपची विचारधारा म्हणजे व्यवहारवाद आहे. जोपर्यंत सत्ता हातात आहे तोपर्यंत पक्षाचा विस्तार करून घेणे आणि त्या विस्ताराबरोबर आपल्या विचारसरणीला, आपल्या विचारधारेला जनमानसात खंबीरपणे उभं करणं हा भाजपचा व्यवहारवाद आहे, विचारधारा नाहीये, व्यवहारवाद आहे. आणि म्हणून मग तो शुभेंदू अधिकारी असेल, हेमंत बिश्व शर्मा असेल, असे सगळे काँग्रेसमधून आलेले पुरोगामी इकडे येऊन हिंदुत्ववादी होतात. हा व्यवहारवाद असतो. मला ते आवडत नाही.
पण व्यवहार पण बघावा लागतो. तेव्हा निधी नाही हा व्यवहारवाद आहे. जे जे लोक पक्षांतर करतायत ते व्यवहारवाद जपतायत. याचं कारण त्यांचं नेतृत्व आपल्या पाठीराख्यांना, आपल्या आमदारांना, खासदारांना घट्टपणे विचारधारेजवळ धरून ठेवण्याची क्षमता त्या नेतृत्वामध्ये नाहीये. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे दगाबाजी करून मुख्यमंत्री राहिले, झाले, बरोबर आहे. त्या काळामध्ये निवडणुका जिंकल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं होतं, विरोधी नेता होऊन बसावं लागलं होतं. आपल्या 105 आमदारापैकी एकही आमदार देवेंद्र फडणवीसांनी फुटू दिला नाही. 105 भाजपचे आमदार 2019 पासून 2022 पर्यंत 2.5 वर्ष विरोधी पक्षात बसले होते. देवेंद्र फडणवीस अत्यंत आक्रमकपणे विरोधी नेते पदाची भूमिका पार पाडत होते. उद्धव ठाकरे सरकारला सैरभैर करून टाकलेलं होतं त्याने. आणि म्हणून हा नेता आपल्याला परत सत्तेत आणू शकतो या आशेमुळे त्या 105 पैकी कोणीही आमदार एकनाथ देवेंद्र फडणवीस यांना सोडून जाऊ शकला नाही. त्या 2.5 वर्षामध्ये 105 भाजपचे आमदार होते, त्यांना निधी भरभरून दिला जात होता. सांगावं कोणी. भाजपचे 105 आमदार 2.5 वर्ष विरोधी पक्षात होते, त्यापैकी कोणी आम्हाला मतदारसंघात काम करण्यासाठी निधी मिळत नाही अशी तक्रार केली किंवा ते सरकार त्या पक्षात दाखल झाले नाही, दाखल झाले. याचं कारण नेतृत्व असतं. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेतृत्वाची पकड अशी घट्ट ठेवली होती की आज ना उद्या हा नेता देवेंद्र फडणवीस आपल्याला परत सत्तेत घेऊन येऊ शकतो, ही आशा प्रत्येक आमदाराच्या मनात तेवट ठेवली होती. आणि म्हणून त्या पक्षातला कोणीही महाविकास आघाडीकडे गेला नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. तो आत्मविश्वास शरद पवार किंवा उद्धव ठाकरे जागवू शकले होते का? लोकसभा निवडणुकीमध्ये जी महाविकास आघाडी आणि जे काय झालं, शरद पवारांनी कधी नव्हे ते 8 खासदार निवडून आणले, पण त्यातून जो आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे होता तो केला असता तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची धुळधाण उडाली नसती आणि तिथून जो काय आत्मविश्वास ढासळला तो सावरला गेला नसता. ज्या वेळेला सत्ता पक्षामध्ये जवळजवळ 250 च्या 240च्या आसपास आमदार आहेत, अशा वेळेला अजून कशाला फोडता हा प्रश्न विचारू नका. तुम्ही परत महाविकास आघाडी असेल किंवा तुमचा जो कोणी उभाटा वगैरे पक्ष असेल त्याला सत्तेत घेऊन येऊ शकता, हा आत्मविश्वास तुमच्या पाठीराख्यांमध्ये निर्माण करा. भाजपमध्ये निवडणूक जिंकूनही विरोधी पक्षात बसायला लागलेला विरोधी नेता होता आणि तितक्याच आक्रमकपणे, तितक्याच उत्साहामध्ये त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून आपली जबाबदारी पार पाडून दाखवली. आणि म्हणून भाजप जवळजवळ बहुमताच्या जवळ पोहोचणे इतकं 133 इतके आमदार निवडून आणू शकला. मित्र पक्षांना देवेंद्र फडणवीस तितकंच विश्वासाने जवळ बाळगू शकले, जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही, जे शरद पवारांना जमलं नाही. फरक तो आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये भाजपला हरवायचं असेल, मागे टाकायचं असेल तर फार काही मोठं करायची गरज नाही. पहिली गोष्ट, तुमच्यातला एक देवेंद्र फडणवीस शोधा. मुख्यमंत्री पद 5 वर्ष उपभोगल्यानंतर पक्षाचा आदेश आणि राजकारणाची व्यवहारी गरज म्हणून एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये निमूटपणे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची लवचिकता ज्या माणसाकडे असतो तो राजकारणात टिकून राहतो, नाही मोठा पराक्रम करू शकतो. 105 आमदार आपले आहेत आणि तरी संख्याबळानुसार आपल्याला मंत्रीपद देता आली नाहीत.
ही खंत देवेंद्र फडणवीसांना होती. शिंदेच्या दुपटीने आमदार, तिपटीने 3 पट भाजपकडे होते. पण कमीत कमी लोकांना पण मंत्रीपद देऊन त्यांनी पक्ष सांभाळून दाखवला. ती कुवत देवेंद्र उद्धव ठाकरेंकडे असती तर ते खासदार, ते आमदार फुटले नसते. नेतृत्व हा पक्षाचा सगळ्यात मोठा कणा असतो, ढाचा असतो. नेतृत्वाच्या भोवती पक्ष उभा राहतो. बाळासाहेब ठाकरे 66 पासून 90 पर्यंत 24-25 वर्ष 2 आमदार एका वेळेला निवडून येत नव्हते, पण पक्ष टिकला आणि चालवला. कारण हा नेता हे राजकारणाचं भविष्य आहे, हा आत्मविश्वास बाळासाहेबांनी आपल्या सहकार्यामध्ये आणि शिवसैनिकांमध्ये निर्माण केला होता. त्याचा संपूर्ण दुष्काळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये दिसतो, म्हणून लोक सोडून जातात. बघा, बारकाईने देवेंद्र फडणवीस या माणसाचा अभ्यास करा, बारकाईने अमित शहाचा अभ्यास करा. अमित शहानी उत्तर प्रदेशात 14 मध्ये 80 पैकी 71 जागा निवडून आणल्या आणि त्यामुळे पंतप्रधान होण्याचा मोदींचा रस्ता मोकळा झाला. पण पुढली 5 वर्ष त्यांनी निवडणूक लढवली नाही. अमित शहा पक्ष उभारत होते. 19 नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात अमित शहा गेले. किंवा पक्ष उभारायचा असेल तर अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यासारखी माणसं पक्षात असावी लागतात. त्यांच्या हाती नेतृत्व असावं लागतं. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भाजपला रोखण्यासाठी लांड्या लबाड्या करण्याची गरज नाही. अमित शहा किंवा फडणवीस यांच्यासारखी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं नेतृत्व शोधा. मग ते महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षातलं असेल, भाजपला रोखता येईल. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.